नमस्कार, माझे नाव आहे आरोही सचिन मोहिते. तर आमच्या घरातील म्हणतात तुझे ऑमलेट खूप खूप छान होतं, तर तू करशील का माझ्यासाठी? तर मी म्हटलं हो करते. तर मला सगळ्यात पहिल्यांदा पाहिजे चाप कटर, कारण मला विळतीने कापले तर खूप लागेल, त्यासाठी ह्यात आहे चाप कटर. तर मी घेतलंय चाप कटर. चाप कटरने घ्यायचं आपल्याला कांदा. तर मी एक कांदा घेतलाय. मला वाटतंय अजून एक कांदा आपल्याला लागेल, तर मी 2 कांदे घेतलेत. कांद्याचं घ्यायचं आपल्याला बाउल, एक मोठा बाउल, आणि त्यामध्ये घ्यायचा आहे चमचा. तर चमचा आणि बाउल घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं ईख म्हणजेच अंडी. तर 2 छानपैकी अशी अंडी घ्यायची आहेत. ही बघा 2 अंडी. तर अंडी घेतल्यानंतर आपल्याकडे आहे चटणी मीठ. ही आहे मीठ आणि हे आहे चटणी. तर हे सगळं काढलेलं आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे तवा. तर हा आहे बघा तवा. तव्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला चमचा, म्हणजेच आपलं काय म्हणतात आपण ह्याला हे म्हणतो ना चमचा. तर हा घेतलेला आहे चमचा आणि मी बाकीचे ठेवलेलं आहे. तर त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण करूया अंडी. ही बघा अंडी आहे. तर अंडी आपण काय करूया सांगू. अंडी आपण फोडून घ्यायला नको. चॉप कटर बाहेर काढतो मी. तर बघा हे आहे आमचं चॉप कटर. हे बटन दाबला की फक्त असं वडायचं बघा. हे फिरतं तुम्हाला दिसतंय. तर ह्यात होतात कांदे मिक्स. तर सगळ्यात पहिल्यांदा मी कांदा सोलून घेतोय. तर बघा असं कांदा सोलून घ्यायचा आहे. त्याशिवाय आपल्याला चाप कटर मधून कांदा चिरता येणार नाही. तर व्यवस्थितपणे असा कांद्याचा काढून घ्यायचा आहे. ज्या पोरांना किंवा मम्मी ते नसते त्यांना कापा येत नाही, त्यासाठी हे मशीन आहे. तर मी आता कापून घेतो. तर बघा असे हे 4 भाग करून घ्यायचे आहेत. काही शिल्लक राहिलेला असतोय का बापुद्रा, त्यामुळे तो सोडून घ्यायचा असा. डोळ्यातून पाणी येतं. तर माझे आले बघा. तिखट आहे बहुतेक कांदा. तर असे मशीन दाबलं की खोलता येतं. तर मी हे बघा छानपैकी असं खोललेलं आहे आणि त्यामध्ये असा कांदा टाकतोय मी. कांदा टाकलेला आहे. तर हे
बघा या कांद्यामध्ये कांद्याने हे मी हे केलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी असं धरतोय आणि फक्त ओढतोय, असं हलवायचं आणि हे बघा निघाले. परत काढतो मी. तर बघा हे बसले परत. बघा कांदा कसा चिरून झालाय बघा. परत मी बघा हा वळलेला आहे. तर मी काढून घेतलं तर छान पिकाचा कांदा चिरून झालेला आहे. तर मी घालतो गॉगल, त्याशिवाय डोळ्यामधून पाणी जाणार नाही. तर बघा हा आहे गॉगल. तर हे बघा कांदा काढलेला आहे. कांदा मी एका बाउलमध्ये काढून घेतो कारण बाउल आपल्याला लागेल. बाउल घेतो. तर मी घेतलेला आहे बाउल. तर बाउलमध्ये मी कांदा काढते. तर हे झालं कांद्याचं. कांदा आपण बाजूला ठेवू. तर आपल्याला एक कांदाच पुरला. तर यानंतर आपण अंड फोडून घेऊया. तर म्हणजे ईस फोडून घेऊया कारण ईस आपल्याला महत्वाचं आहे. तर बघा छान असं एक तर एक फोडले. जसं बघा फोडायची बारी आली. तर बघा आणि जरासं त्याच्यात मी जरासं मीठ टाकतोय चव लागावी म्हणून, आणि जराशी चटणी. किंचित चटणी टाकणार आहे, तिखट लागत नाही. आणि आता हलवणार आहे. तर बघा हे आहे ते ऑमलेट. हलवून घेतो मी. जरासंच मीठ टाकतो मी. आणि चटणी जरा परत हलवतो. तर ह्यात मी हलवत आहे.
बघा त्यातमध्ये आहे आणि व्यवस्थितपणे असं हलवून घ्यायचं. आपण पातळ करायचं तो पातळ करायचं. आणि आता आपण कांदा चिरलेला आणि तो कांदा तर ह्यामध्ये आपण टाकायचा. आणि कांदा घालून मिक्स करायचा. मी जरा चाट मसाला टाकतो. चाट मसाला टाकला की छान होतं. छान त्याचा चाट मसाला टाकलेला आहे. तर हे हलवलेली आहे. तर मी गॅस सुरू करणार आहे. तर सगळ्यात पहिला तर सुरू करूया गॅस. तर लायटर तर सुरू केलेला आहे गॅस. इकडे आहे बघा, दिसला का तुम्हाला? बघा तर हा आहे तो. तर मग अशापैकी मी जरासं तेल घालतोय. ते आहे तेल. आणि असं परततो. मम्मी यामध्ये तूप टाकू का ग? तूप टाकू का? तूप तूप. हे मस्तपैकी हलवलेलं आहे. आणि आता टाकतो मी हे ऑमलेट केलेलं. तर बघा छानपैकी असं मी हे बघा ऑमलेट छान झाले ना. तर हे असं मी छानपैकी ऑमलेट केलेलं आहे. आणि आता मी थोड्या वेळातच ते परततो. थोड्या वेळातच मी परतते. तर थोड्या वेळ भाजू देते. तर आपण कम डाऊन होऊया. तो सगळा पसारा केलेला आपण खाली ठेवूया आपल्या आपल्या जागेवर. सगळं ते सगळं बेसिन मध्ये टाकते. तर माझी मम्मी परतणार आहे. तर असंपैकी छान ऑमलेट शिजलं आहे बघा. खूप छान लागणार आहे असे मला वाटतंय. तर गोगल आपण काढून ठेवूया घातलेला.
शिजेलच थोड्या वेळात. तुम्हाला पण मी दाखवेन खाऊन छान लागतंय की नाही. तर कोथिंबीर घेते मी, शिजाले तर ही बघा आहे कोथिंबीर. कोथिंबीर मी यामध्ये टाकणार प्लेट. तर हे बघा परतलेलं आहे. कोथिंबीर मी त्यावर टाकणार आहे कारण खूप छान दिसेल. आणि खाली सुद्धा कोथिंबीर टाकणार आहे प्लेटमध्ये छान अशी. कोथिंबीर असली की कधीही कोणतीही वस्तू चांगलीच लागते, त्यामुळे आम्ही कोथिंबीर टाकणार आहे. तर हे तर ऑमलेट झालेलं आहे. त्याला आपण काढून घेऊया. आता हे जातो घालू तर आणि जर अशी कोथिंबीर घालते. आणि आपण अजून एक वस्तू घालायची आहे तुम्हाला माहिती, तर घालायचं आहे आपण लाईम. तर अशापैकी आपण ऑमलेट तयार केलेलं आहे. हे ऑमलेट खाऊन झाले आम्ही तुम्हाला सांगेल हे ऑमलेट कसं झाले. बाय.